महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा राजकीय चातुर्य किंवा पाठीत खंजीर खुपसणं हे शब्द वापरले जातात तेव्हा तेव्हा एकाच माणसाचं नाव सर्वात आधी समोर येतं. ते नाव म्हणजे शरदचंद्र पवार. महाराष्ट्राच्या राजकारणावर तब्बल 5 दशकं ज्या माणसाने हुकूमत गाजवली होती त्यांच्यावर आज एक सर्वात मोठा आरोप केला जातो, तो म्हणजे त्यांनी वसंतदादा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि सरळ नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःचं मुख्यमंत्रीपद मिळवलं. पण मित्रांनो, 1978 सालच्या त्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात राज्याच्या राजकारणात जे नाट्य घडलं ते खरोखरच पाठीत खंजीर खुपसणारं होतं का, की एका 38 वर्षाच्या तरुण नेत्याच्या अत्यंत हुशार हा राजकीय मास्टर स्ट्रोक होता? महाराष्ट्रातलं पहिलं आघाडी सरकार कसं पडलं? एका रात्रीत 40 आमदार घेऊन बाहेर पडणारा हा तरुण नेता स्वतंत्र भारताचा सर्वात तरुण मुख्यमंत्री कसा बनला? आणि या सगळ्या गेमच्या पडद्यामागे महाराष्ट्राचं प्रतिसरकार चालवणारे यशवंतराव चव्हाण यांचा हात होता का? आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील यात सर्वात मोठ्या ऐतिहासिक भूकंपाचा अगदी सविस्तर तारखेनुसार आणि पुराव्यांसह आढावा घेणार आहोत. सध्याच्या राजकारणाची मुळं जिथं रुजली आहेत तो हा इतिहास आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. या संपूर्ण राजकीय नाटकाची बीज समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडं मागं जावं लागेल. तारीख होती 12 जून 1975. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हायकोर्टानं देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात एक ऐतिहासिक निर्णय दिला. 1971च्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याप्रकरणी इंदिरा गांधी ह्या दोषी ठरल्या होत्या आणि त्यांची ती निवडणुकाच रद्द करण्यात आली होती. एवढंच नाही तर त्यांच्यावर पुढील 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. या एका निर्णयामुळे संपूर्ण देशात इंदिरा गांधींविरोधात आंदोलनाचा भडका उडाला. गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधक एकत्र आले. या वाढत्या विरोधाला दाबण्यासाठी 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली. पुढे 21 मार्च 1977 ला आणीबाणी मागे घेण्यात आली आणि देशात निवडणुका झाल्या. पण या आणीबाणीच्या रागामुळे काँग्रेस पक्षाचं परत ते तुकडे झाले होते. देश पातळीवर इंदिरा गांधींचे नेतृत्व मान्य नसलेले यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधींपासून वेगळं होऊन रेड्डी काँग्रेसची स्थापना केली. यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे राजकीय गुरु, त्यामुळे शरद पवार साहजिकच रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसचे 2 तुकडे झाले होते. एक वसंतदादा पाटील आणि शरद पवारांची रेड्डी काँग्रेस आणि दुसरी म्हणजे नासिकराव तिरपुडे यांच्यासारख्या नेत्यांची इंदिरा काँग्रेस. या फुटीनंतर 1978 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. दोनही काँग्रेस एकमेकांविरोधात शड्डू ठोकून लढल्या. पण निकाल आला आणि संपूर्ण महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला. आणीबाणीचा राग मनात असल्यामुळे जनतेने कोणाला स्पष्ट बहुमत दिलं नाही. 99 जागा जिंकून जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर इंदिरा काँग्रेसला 62, रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. शेकापला 13, माकपला 9 आणि अपक्षांना 36 जागा मिळाल्या. राज्यात थेट त्रिशंकू अवस्थेत निर्माण झाली. आता मोठी अडचण अशी होती की जनता पक्षाला सत्तेपासून कसं रोखायचं, यासाठी रेड्डी काँग्रेसच्या वसंतदादा पाटलांनी दिल्ली गाठली आणि दिल्लीत खलबत झाली. दोनही काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन करावं अशी इच्छा स्वतः इंदिरा गांधींनी व्यक्त केली. त्यानुसार महाराष्ट्रात एक अभूतपूर्व आघाडी जन्माला आली. तारीख होती 7 मार्च 1978. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे हे राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री बनले आणि या मंत्रिमंडळात आपले तरुण नेते शरद पवार हे उद्योग मंत्री म्हणून काम पाहत होते. वरवर पाहायला गेलं तर सरकार चांगलं चाललं होतं, पण ते आतून हे सरकार म्हणजे एक पत्त्यांचा बंगला होता. इंदिरा काँग्रेस महाराष्ट्रात नवीन असल्यामुळे उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे हे पक्षवाढीसाठी सातत्याने यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवारांवर जाहीर टीका करायचे. इंदिरा गांधींशी असलेल्या एकनिष्ठतेमुळे तिरपुडे सरकारमध्ये प्रचंड अतिवर्चस्व दाखवू लागले होते. मुख्यमंत्री पदाचा काटेरी मुकुट घालून वसंतदादा कसेबसे सरकार चालवत होते, पण शरद पवारांसारख्या तरुण नेत्याचा कोणमारा होत होता. तिरपुडेंच्या वागण्यामुळे दोन्ही पक्षातील दरी आणखीनच वाढत गेली होती. मग तो दिवस उजाडला. जुलै 1978चा महिना होता.
राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. अधिवेशन सुरू असताना शरद पवारांनी राजकारणातला सर्वात मोठा डाव टाकला. त्यांनी थेट 40 आमदार सोबतीला घेतले आणि वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पवारांच्या या बंडामध्ये सुशील कुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यासारख्या मोठ्या मंत्र्यांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. सरकार अल्पमतात आल्यामुळे वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं आघाडी सरकार अवघ्या 4.5 महिन्यात कोसळलं. आता इथे सर्वात मोठा आणि ऐतिहासिक प्रश्न निर्माण होतो की शरद पवारांनी आपल्या ज्येष्ठ नेत्याचं सरकार पाडलं की या पडद्यामागे त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण यांचाच हात होता. आजही राजकीय वर्तुळात अशी कुजबूज नेहमी होते की या बंडाला यशवंतराव चव्हाणचा अप्रत्यक्षपणे पाठिंबा होता. याला एक मोठा पुरावा म्हणजे जेव्हा हे सरकार पाडण्याच्या हालचाली पडद्यामागे सुरू होत्या तेव्हा महाराष्ट्र टाइम्सचे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकर यांनी एक अत्यंत गाजलेला अग्रलेख लिहिला होता, ज्याचं शीर्षक होतं हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. तळवलकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात घनिष्ठ मैत्री होती, त्यामुळे वसंतराव दादांचं सरकार जावं ही यशवंतराव चव्हाणांची सुप्त इच्छा होती, असाच अर्थ राजकीय विश्लेषकांनी काढला. विशेष म्हणजे स्वतः शरद पवारांनी पुढे गोविंदराव तळवलकर यांच्या स्मृती सभेत या गोष्टीला दुजोरा दिला. पवार म्हणाले होते की 1977-78च्या काळातील ते सरकार वादग्रस्त ठरलं होतं आणि तळवलकरांच्या त्याच अग्रलेखावरून पुढील राजकीय घटनाक्रम घडला. भावी घटनांची नांदी त्या अग्रलेखातूनच मिळाली होती. वसंतदादांचं सरकार पाडल्यानंतर शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. त्यानंतर राजकारणाला प्रचंड वेग आला. पवारांनी थेट विरोधी पक्षात असलेल्या जनता पक्षासोबत बैठक घेतली. SM जोशी, आबासाहेब कुलकर्णी आणि किसनवीर यासारख्या महाराष्ट्रातील दिग्गज आणि ज्येष्ठ नेत्यांनी या तरुण शरद पवारांच्या पाठीवर आपला हात ठेवला आणि पवारांना नेतृत्व बहाल केलं. तारीख होती 18 जुलै 1978. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एक बिगर काँग्रेस सरकार सत्तेवर आलं होतं, ज्याचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद. या पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले होते आणि याच पुलोदच्या प्रयोगामुळे शरद पवार हे वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ते स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. हे पुलोद सरकार अवघं 2.25 वर्ष चाललं, पण या सरकारने मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ऐतिहासिक ठराव दोनही सभागृहात मंजूर करून घेण्यासारखे अनेक दूरगामी निर्णय घेतलेत. दुसरीकडे जनता पक्षातही फूट पडली, त्यामुळे राजकीय समीकरणं पुन्हा अस्थिर होऊ लागली. याच वेळी महाराष्ट्रातील खासदारांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी केली, असं चोरमारे सांगतात. त्याचप्रमाणे 17 फेब्रुवारी 1980 रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलोदचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू केली. 1980 ला महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका झाल्या आणि इंदिरा काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. पवारांची समाजवादी काँग्रेस पराभूत झाली आणि मग इंदिरा काँग्रेस सत्तेत आली आणि बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 6 वर्ष समाजवादी काँग्रेसनं विरोधी पक्षाचं काम केलं. पवारांनी 1987 साली राजीव गांधी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा होता 1978 सालचा तो संपूर्ण इतिहास. शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असं जे म्हटलं जातं त्यामागे केवळ सत्ता लोभ नव्हता, तर नासिकराव तिरपुडेंचं सरकारमधील अतिवर्चस्व आणि काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस कारणीभूत होती, ज्याला यशवंतराव चव्हाणांचाही सुप्त पाठिंबा होता असं इतिहास सांगतो. एका तरुण नेत्याने प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेलं हे राजकीय चातुर्य होतं की आपल्या ज्येष्ठ नेत्यासोबत केलेला विश्वासघात. हा विचार आता आपण प्रत्येकाने करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांनी 1978 मध्ये 40 आमदार सोबत घेऊन बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा राजकीय मास्टर स्ट्रोक होता की तो खरोखरच एका ज्येष्ठ नेत्यासोबत केलेली गद्दारी होती? तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला त्या तत्कालीन काळाबद्दल आणखी काही माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा. आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.